उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय। ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलंय। आता अजित पवार यांच्या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केलाय। आरक्षण म्हणजे गरिबी हटवचा कार्यक्रम नाही, मराठा एक समाज एक जात आहे, ओबीसी हा वर्ग आहे, यात अनेक जाती आहेत, त्यासाठी हे आरक्षण आहे असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध केलाय। जातीचा जे काही म्हणजे प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, ज्याला त्याला त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही। पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती आहे। हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटवचा कार्यक्रम नाही। हा गरिबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देतो आहोत, ओबीसी विद्यार्थ्यांना जी मदत देतो आपण ते मराठा समाजाला देतो आहोत। तेव्हा मी दादांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे नेते म्हणून मराठा समाजाचे नेते म्हणून पुढाकार घ्यावा, टिकणारा आरक्षणाचा फॉर्म्युला द्यावा, ते कसं लागू होईल, त्याचा समाजाच्या घटकाला कसा फायदा होईल याच्यावर भाष्य करावं आणि भूमिका मांडावी। जर त्यांनी खुलेआम भूमिका घेतली आम्ही त्यांचं स्वागत करू।